आई आणि मुलांमधील प्रेमाला जगात कशाची उपमा द्यायची असा प्रश्न पडेल। 9 महिने आपल्या लेकरांना उदरात वाढून त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी आई धडपड करत असते। पण यात आर्थिक परिस्थिती आडेत असेल तर त्या आईनं करावं तरी काय, हा विचारही करवत नाही। एका आईवर हा प्रसंग ओढवलाय। 7 वर्षाच्या लेकीचा मृत्यू झाला, पण तिच्याकडे लेकीच्या अंत्यसंस्कारासाठीही पैसे नव्हते। पुढे जे घडलं ते फारच हृदयद्रावक होतं। या घटनेबद्दल सविस्तर जाणून घेऊयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। बीड शहरातील सोनाली लोंढे या महिलेच्या 7 वर्षीय मुलीचा शुक्रवारी मेंदूच्या आजाराने मृत्यू झाला। यानंतर सोनाली तिला घेऊन जिल्हा रुग्णालयात आल्या। यावेळी डॉक्टरांनी मुलगी मृत असल्याचं सांगितल्यानंतर तिच्यावर अंत्यसंस्कारासाठी पैसे नाहीत असं म्हणून सोनाली मुलीचा मृतदेह रुग्णालयात सोडून गेली होती। 7 वर्ष मुलीच्या मृत्यूनंतर आईने तिच्यावर अंत्यसंस्कारासाठी पैसे नाहीत म्हणून मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात सोडला होता। पोलिसांनी शोध घेऊनही आई न सापडल्यानं अखेर सामाजिक कार्यकर्त्यांनी चिमुकलीवर अंत्यसंस्कार केले। पोलिसांनी सोनालीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या सापडल्या नाहीत। अखेर सोनालीच्या 2 बहिणी त्यांचे पती यांना शोधण्यात पोलिसांना यश आलं, पण त्यांनीही अंत्यसंस्कारासाठी आर्थिक अडचण असल्याचं सांगितलं। त्यानंतर मात्र सामाजिक कार्यकर्ते परशुराम गुरखुते, रुग्णसेवक अमजद पठाण आणि इतरांनी पुढाकार घेऊन या चिमुकलीचा दफनविधी केला। अतिशय मन सुन्न करणारी ही घटना आहे।